राम जेव्हा वनवासातून परत आले ना, तेव्हा त्यांनी काय केलं की म्हणजे जसे त्यांनी प्रवेश केला अयोध्येतल्या सगळ्या लोकांनी गुढी उभारून त्यांचं स्वागत केलं. त्यामुळे गुढीपाडवा हा सण कसा एक आपण म्हणतो की मनभावन, मनाला आवडणाराही आहे आणि प्रथा सुरू करणाराही आहे आणि एक काय आहे की धार्मिक भावनेला पण महत्त्व प्रोत्साहन देणार आहे. नमस्कार, मी विद्या आडसुळे. मावळ वार्तामध्ये आपलं स्वागत. मावळ वार्ता न्यूज चॅनलतर्फे एक आगळा वेगळा उपक्रम आपण सुरू करत आहोत. तर त्या कार्यक्रमामध्ये आपण जे जे सण साजरे करतो या सणांविषयीची एक धार्मिक, आध्यात्मिक, भौगोलिक आणि वैज्ञानिक माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. बघा तुम्हाला आवडतंय का? तर ह्या उपक्रमांतर्गत आपण पहिल्यांदाच बोलवलेलं आहे डॉक्टर संजीवनी श्रीपाद मुळे यांना. तर ह्या ज्योतिषाचार्य आहेत आणि ह्या लेखिका आहेत, शिक्षिका आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यांनी खूप काम केलेलं आहे. यांना अनेक पुरस्कार मिळालेत. यांची 8 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. यांना मिळालेला एक महत्त्वाचा पुरस्कार आहे बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे. यांना विविध कार्यांमध्ये जे त्यांनी काम केलेलं आहे त्यासाठी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. तर अशा ह्या बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या संजीवनीताई आपल्या भेटीला आलेल्या आहेत. तर आपण त्यांच्याशी जरा गप्पा मारूया. नमस्कार ताई. नमस्कार. पहिल्यांदाच आपण आता येणाऱ्या सणाबद्दल आपण माहिती घेऊया की पहिलाच आपला जो हिंदू सण पहिला मानला जातो, जो नवीन वर्ष ज्याने सुरुवात होतं, ते गुढीपाडवा. तर याविषयी आपण माहिती घेऊया. तर तुम्हाला काय वाटतं की पंचांगानुसार गुढीपाडवा हा सण कधी साजरा केला जातो? पंचांगानुसार जर आपण बघितलं तर चैत्र शुक्ल प्रतिपदेचा आपण हा सण साजरा करतो. बरं का? आणि अमावस्या असते, चैत्राची अमावस्या, त्याच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा करतात. अच्छा. या सण साजरा करताना ना आपल्याला साधारणतः 3 कथा आपल्याला कळतात. त्यातली पहिली कथा ही आहे की महाभारतात ओपरिचर नावाचा एक राजा होता. अगो बाई. त्या राजाला इंद्राने एक काठी दिली होती. हां. आणि त्यांनी काय केलं, ती काठी आपल्या इंद्राला सन्मान द्यायचा म्हणून आपल्या घराच्या बाहेर लावली. आणि या चैत्र शुक्ल प्रतिपदेला त्या काठीला सजवून त्याची पूजा केली. किती छान. तर त्यामुळे काय झालं माहिती आहे का की त्या राजाने इंद्राला सन्मान देणारा काठी लावली म्हणून इतर राजांनी पण लावली आणि इतर लोकांनी पण लावली आणि प्रथा सुरू झाली. अशा प्रकारे गुढीपाडव्याची सुरुवात झाली. ओके. आता दुसरी जी कथा याला संबंधित येते ती येते रामाची. राम जेव्हा वनवासातून परत आले ना, तेव्हा त्यांनी काय केलं की म्हणजे जसे त्यांनी प्रवेश केला अयोध्येतल्या सगळ्या लोकांनी गुढी उभारून त्यांचं स्वागत केलं. त्यामुळे गुढीपाडवा हा सण कसा एक आपण म्हणतो की मनभावन, मनाला आवडणाराही आहे आणि प्रथा सुरू करणाराही आहे आणि एक काय आहे की धार्मिक भावनेला पण महत्त्व प्रोत्साहन देणार आहे. बरोबर. यानंतर तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी गुढी उभारली होती आणि ती गुढी त्यांनी स्वराज्याच्या कार्याकरता किंवा जेव्हा विजय मिळायचा किंवा स्वराज्य रोवण्याकरता ती गुढी त्यांनी उभारली. तर अशा प्रकारे 3 कथा आपल्याला गुढीपाडव्याच्या कळतात. किती छान. अगदी जी माहिती नाही आहे ती काठीची जी गोष्ट सांगितली ना, तर माझ्या तर कधी ऐकिवात नव्हती. म्हणजे प्रेक्षकांसाठी सुद्धा मला नक्कीच खात्री आहे की ही एक वेगळी गोष्ट आम्हाला नव्याने कळली. आणि खरंच गुढीपाडव्याचं जी भारतीय संस्कृतीमध्ये जे महत्त्व आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगू? गुढीपाडव्याला ना अनन्यसाधारण महत्त्व आहे बघा. नक्कीच. आपण सगळे म्हणजे पूर्ण इंडियन लोक किंवा समाज आपण इंग्रजी वर्षाने चालतो. जानेवारीपासून आपलं नवीन वर्ष सुरू होतं आहे ना. बरोबर. पण ते कोणाचं आहे? ते इंग्रजांचं आहे. आपलं नवीन वर्ष केव्हा चालू होतं? गुढीपाडव्याला चालू होतं. तर गुढीपाडव्याचा हा मुहूर्त आहे ना,
याला ब्रह्ममुहूर्त पण म्हणतात, ब्रह्माने निर्माण केलेला मुहूर्त पण म्हणतात. ब्रह्मांनी या दिवशी सृष्टी निर्माण केली, जग निर्माण केलं असं सांगितलं जातं. आणि ब्रह्मा याचे म्हणजे हा जो आपण गुढीपाडवा साजरा करतो त्याचे नववर्षाचे सृष्टी निर्माण करणारे देव आहेत. किती छान. बरं का? म्हणजे आपण जेव्हा एखाद्या देवतत्वाशी त्याचा संबंध जोडतो त्यावेळेला सगळ्यांना रामाविषयीच माहिती असतं, परंतु ब्रह्मदेवाचाही याच्याशी महत्त्वाचा संबंध आहे हे आता नव्याने आपल्याला प्रेक्षकांनाही माहिती पडलं असेल. तर ह्या दिवशी जी भौगोलिक ग्रहांची स्थिती असते तर त्यांच्या स्थानाचं काय महत्त्व आहे या दिवसाचं? हो, ज्योतिषशास्त्र ग्रहांवरच अवलंबून आहे. अगदी 100% बरोबर. आणि पंचांग सुद्धा ग्रहांवरच अवलंबून आहे. बरं, त्यात तुमचे सण बघा, ग्रहण बघा, इतके आपण 10 महिने आधी सांगतो ग्रहण लागणार आहे. हो अगदी. हा, कसं सांगतो? कारण या पंचांगाहून सांगतो. पंचांग हे अनन्यसाधारण महत्व असलेलं धार्मिक पुस्तक आहे आपलं. आदरणीय दाते सरांनी हे बनवलेलं आहे, सोलापूरचे आहेत ते. त्यामुळे दाते सरांनी हे इतकं सुंदर बनवलेलं आहे. तर यात काय आहे की सूर्य हा दर महिन्याला संक्रमण करतो बघा. म्हणजे दर महिन्याला तो एका राशीतनं दुसऱ्या राशीत जातो, दुसऱ्या महिन्याला तिसऱ्या राशीत जातो. तर या वेळेला तो मीन राशीत जातो. सूर्य कुठे जातोय? मीन राशीत जातो. आणि नेमका गुढीपाडव्याला चंद्र पण मीन राशीत जातो. बरं का? म्हणजे हे ग्रह जे आहे ग्रहांवरच पूर्ण डिपेंड आहे. बरं आहे. तर चंद्र पण मीन राशीत जातो. आणि गंमत म्हणजे मीन रास ही गुरुची रास आहे. म्हणजे गुरु शिवाय, गुरु विण नाही गती नाही ज्ञान देवा, गुरु विण क्षीण का होतो जीवा. गुरु शिवाय तुम्हाला आयुष्यात सफलता मिळत नाही आणि गुरु असल्याशिवाय नववर्षाची सुरुवात पण होत नाही. अगदी बरोबर आहे ना. त्यामुळे नववर्षाची ही सुरुवात जेव्हा मीन राशीत जातो तेव्हा होतो. आता आपण म्हणतो की सूर्य मीन राशीत गेला म्हणजे काय झालं? कारण काय की ऊर्जा तुम्हाला वरतून येणारे, त्याच्या रेज मधून येणारी ऊर्जा. सूर्य म्हणजे उत्साह, एक नंबर. तो पूर्ण ग्रहांचा राजा. त्यामुळे त्याच्या अंडरमध्ये सगळे ग्रह, तो सगळ्यांना पॉझिटिव्ह एनर्जी पुरवतो. बरं का? त्यामुळे सूर्य हा ऊर्जा, उत्साह, साहस, धैर्य, हिम्मत सगळं देतो. मग नववर्षाला हे तुम्हाला, मग नववर्षाला तुम्हाला हे नको का? अगदी पाहिजे. बरोबर आहे. आणि दुसरा ग्रह म्हणजे चंद्र. मग आता चंद्र म्हणजे ना मानसिक अवस्था. चंद्र हा मनाचा कारक आहे. जिथे जाय रवी, म्हणजे जिथे न जाय रवी तिथे जाय कवी, अशासारखा चंद्र हा फिरत राहतो आणि तुमच्या मनाला सोबत घेऊन चालतो. अगदी बरोबर. तर हा चंद्र जेव्हा मनाला सोबत घेऊन जातो तेव्हा तुमच्यातली इम्युनिटी पॉवर वाढते. तुमची मानसिक क्षमता वाढते. तुम्हाला एक उत्साह येतो, मनाला काही कार्य करण्याची कार्यशीलता मिळते. त्यामुळे काय की सूर्य जातो, चंद्र जातो, गुरुच्या राशीत जातो. त्यामुळे गुरु सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी त्याला देतो. अगदी बरोबर. त्यामुळे ग्रहांचे हे जे आहे ना फिरणं, हे याला आम्ही गोचर भ्रमण म्हणतो ज्योतिषशास्त्रात. अच्छा, ओके. तर हे गोचर भ्रमण ना अतिशय छान रित्या या पृथ्वी तलावर चालतं. ते या पंचांगात बंद आहे. बरोबर. आणि पंचांगातून तुम्हाला कळतं. किती छान. आणि आपण जे गुढीपाडव्याला ज्या गुढी उभारण्यासाठी ज्या वस्तू वापरतो त्या वस्तूंचं काय विशेष महत्व आहे ते सांगा. हे पहा, गुढीपाडव्याला ज्या वस्तू वापरतो ना, पाहिजे म्हणजे काठी वापरतो. काठी म्हणजे स्थैर्य, सामर्थ्य. आलं का? बरोबर. स्थैर्य, सामर्थ्य. आणि एक नंबरचं ते काम होतं. त्यामुळे काठी बांधतो की मला स्थैर्य आणि मला सामर्थ्य मिळो. दुसरं त्याच्यावर रेशमी वस्त्र चढवतो, आहे की नाही? तर मग हे रेशमी वस्त्र म्हणजे काय? सुख, समृद्धी, लक्ष्मी. अगदी बरोबर. ते हे आपल्याला प्राप्त होतं. फुलं चढवतो, शुभ कार्याकरता आपण फुलं वापरतो. त्यानंतर गाठी घालतो. त्याला गाठी घालतो म्हणजे गोड. पुढचं वर्ष गोड जावं. किती छान. बरं का? आणि त्याच्यावर आपण एक तांब्या टाकतो, चांदीचा किंवा तांब्याचा. बरोबर. काय असतं की प्रत्येक धातू हा रेज कॅच करतो. अगदी बरोबर आहे ना.
तर ऊर्जा कॅच करतो. तर जसं एंटीना ऊर्जा कॅच करतं की हा रेज कॅच करतं, तसा हा तांब्या आहे ना टाकलेला, हा सूर्याची सगळी रेज, त्याची एनर्जी, ब्रह्मांडातलं सामर्थ्य सगळं ओढून घेतो. किती छान. आणि या गुढीच्या खाली एक पाट ठेवतात. हा बरोबर. का बरं ठेवतात माहिती आहे का? की तुम्ही नुसतं जमिनीवर ठेवलं ना तर मिळालेली रेज निघून जाते पृथ्वीमध्ये, जसं इलेक्ट्रिसिटी चालली जाते आहे ना, तसं हा पाट ठेवला ना तर ती एनर्जी जात नाही, ती तिथे साठवून राहते तुमच्या घरात. त्यामुळे तुम्हाला एक सुखद, छान, आल्हाददायक आणि छान परिणाम देणारं पुढचं वर्ष तुमचं. किती छान. आणि असं मानलं जातं की बघा, गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तामध्ये एक मानला जातो. हो. तर ह्या 3.5 मुहूर्ताचा आणि हा कालचक्राचा नेमका काय संबंध आहे, किंवा सगळ्या लोकांना 3.5 मुहूर्त नेमके कोणते आणि ते कोणत्या, ते का मानले जातात, ह्याचं जरा थोडंसं माहिती सांगा हे आम्हाला. 3.5 मुहूर्तात ना पहिला मुहूर्त आहे अक्षय तृतीया, दुसरा गुढीपाडवा आपण धरू, आणि तिसरा जो मुहूर्त आहे तो आपण दसरा धरू, आणि 3.5 मुहूर्त म्हणजे पाडवा, दिवाळीचा पाडवा. बरोबर. हा मुहूर्त 12 वाजेपर्यंतच असतो. हा मुहूर्त 12 वाजेपर्यंत, मग झाले 3.5. हा, 1 2 3 आणि 3.5, म्हणजे पूर्ण दिवस नसतो तर अर्धाच दिवस. अर्धा दिवस असतो. ओके. म्हणून हे 3.5 मुहूर्त खूप शुभ समजले जातात. हे स्वयंपूर्ण आहेत, त्यांना इतरांची गरज नाही. तू मला सपोर्ट दे तर मी पूजा करीन, तू हा ग्रह चांगला असेल तर मी पूजा करीन, याची काही गरज नाही. 3.5 मुहूर्त स्वयंपूर्ण आहे, स्वयंसिद्ध आहेत. त्या मुहूर्तावर तुम्ही कोणतंही काम करा, केव्हाही करा, तुम्हाला शुभ फळ चांगले मिळणार. किती छान. आता एक महत्त्वाचा म्हणजे लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, की ज्योतिषशास्त्रामध्ये त्यावेळेला कोणते असे खास उपाय करावेत की जेणेकरून येणारं वर्ष आपलं अगदी आनंदी आणि सुखकारक जाईल, असं आपण काय सांगू शकता का? हो, म्हणजे काय काम करायचं त्या कालखंडात? हा, म्हणजे किंवा काही आता असे छोटे छोटे तोडके असतात की ह्या दिवशी हे करावं, त्या दिवशी ते करावं, पाणी घाला, सूर्याला जल द्या वगैरे, असं काही काही असतं बघा छोटं छोटं. तर अशा टाईपचं कुठलं केलं की आपल्याला येणारं वर्ष खूप चांगलं जाईल असं? सगळ्यात प्रथम तर झोपेतनं उठलं ना की कडुलिंबाचा पाला आणावा. बर. त्या दिवशी खायचं. त्या कडुलिंबाला पाल्याला कुटायचं आणि त्याच्यात गुळ घालायचा एवढा, आणि ते कडुलिंबाची गोळी करून खायचं. आता कडुलिंब का खायचा? कारण आयुर्वेदामध्ये कडुलिंबाला फार महत्व आहे. जसं आपण गोड खातो, तिखट खातो, आंबट खातो, तसं आपल्या पोटात कडू पण गेलं पाहिजे, जे की आयुर्वेदाच्या दृष्टीने आपल्याला फायद्याचं आहे. आणि गुळ म्हणजे गोड, त्यामुळे कडुलिंब आणि गुळ, सकाळी उठून कडुलिंबाचा पाला आणायचा, ठेचायचा, गुळ टाकायचं, खायचं. किती छान. त्यानंतर अभ्यंग स्नान करायचं, समोरच्या अंगण स्वच्छ करायचं, रांगोळी काढायची, म्हणजे शुभ. बरोबर. गुढी ही नेहमी घराच्या उजव्या बाजूला लावावी, जेथून सूर्यप्रकाश ती पूर्ण ग्रहण करू शकेल. म्हणजे सूर्याची ऊर्जा तिला पूर्ण प्राप्त होऊ शकेल, म्हणून घराच्या उजव्या बाजूला लावावी. तिसरं म्हणजे आपण जे स्वयंपाक करतो त्यात गोडधोड काय करून गुढीला नैवेद्य दाखवायचा. या दिवशी कोणाशी भांडणं करू नये. मी तुम्हाला हा प्रश्न विचारणारच होते, कारण नवीन वर्षात भांडलं की वर्षभर भांडणार. अगदी बरोबर. त्यामुळे या दिवशी कोणाशी वाईट वागू नये, भांडू नये, चुकीच्या गोष्टी करू नये. त्यामुळे काय होतं की हे असे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले ना तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. सूर्याला अर्घ्य द्यावं, सूर्याची पूजा करावी, चंद्राला पण रात्री दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. बरं का? तेव्हाही दाखवलं तरी आकाशात चंद्र असतोच बघा, सूर्याच्या प्रकाशाने दिसत नसला पण तरी असतोच. त्यामुळे दोघांनाही नैवेद्य दाखवावा, गुरुला प्रणाम करावा, म्हणजे तिन्ही गोष्टी साधल्या जातात आणि मानवाला त्याचा फायदा होतो. किती छान.
तर खरंच म्हणजे आपल्याला संजीवनीताईंनी इतकी वेगळ्या वेगळ्या प्रकारची माहिती दिली आहे की त्याचं धार्मिक महत्त्व, त्याचं वैज्ञानिक महत्त्व आणि भौगोलिक महत्त्व ह्या सगळ्याविषयी आपण आता चर्चा केली आहे. आणि इतकं छान नव्याने माहिती आम्हाला प्रेक्षकांना पण मला वाटतं की नक्कीच आवडेल. तर मी या दिवशी जुनी पाप दोष दूर होतात. जुनी पाप जी झालेली असतील, तुम्ही काही केली असेल, दोष झाला असेल, तर या दिवशी पूजा केल्याने ती दूर होतात. हो का? आणि निगेटिव्ह एनर्जी घरातली बाहेर जाते. अगदी छान. पूर्ण ज्योतिषशास्त्र किंवा आपला हा संसार चाललाय ना, हा फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीवरच चाललाय. अगदी बरोबर. आपण मंदिरात गेल्यावर छान का वाटतं? पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्हिटी. बरोबर आहे. जिथे तुम्हाला म्हणजे आपण म्हणू की वाईट परिस्थिती आहे जमिनीची किंवा तिथल्या गोष्टीची, शापित भागाची, तर तिथे निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला येते. त्यामुळे हे जे काम करताना तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी हवी असेल, ऊर्जा हवी असेल, उत्साह हवा असेल, नवीन वर्षाकरता यश हवं असेल आणि तुम्हाला प्रोत्साहन देणारं आणि मानसिक समाधान देणारं जर आपल्याला गरज आहे, तर गुढीपाडव्याची पूजा अगदी धार्मिक दृष्टिकोनातून प्रेमाने छान सुंदर करावी. किती छान, मस्त, एवढी छान माहिती दिली. आणि खूप तुमच्या बोलण्यानेच आमची इतकी पॉझिटिव्हिटी वाढली आहे की येणारा आमचा सण जो आहे आपण प्रेक्षक नक्कीच तो साजरा करतील. आणि त्यामध्ये तुमच्या एनर्जीने आमच्या एनर्जीत सुद्धा भर पडलेली आहे. तर गंमत अजून माहितीये का की वसंत ऋतूची सुरुवात झाली. हो, अगदी बरोबर. वसंत ऋतू म्हणजे सगळीकडे पिवळे फुलं फिरणार, सुंदर, अगदी छान. आणि फुलांनी बहरलेल्या या सृष्टीची निर्मिती ब्रह्माने या दिवशी केली, हे लक्षात ठेवा. अगदी छान, खरंच छान. खूप छान, खूप छान माहिती दिली आहे संजीवनीताई. मी खरोखर तुमचे मावळ वार्तातर्फे खूप खूप आभार मानते. आणि इतकी छान माहिती दिली आम्हाला संजीवनीताईंनी. तर आपण सगळेच जण त्याचा नक्कीच फायदा करून घेणार आहे. आणि तुमचा येणारा जो पाडवा आहे तो अगदी छान आनंदात आणि उत्साहात जाणार आहे. आणि जसं संजीवनीताईंनी आम्हाला ऊर्जा दिली आहे, तेवढाच ऊर्जेचा तुमचाही तो पाडवा नक्कीच जाईल याच्याविषयी मला खात्री आहे. आणि पुन्हा एकदा आपण इतकी पाडव्याची सगळी माहिती पाहिलेली आहे, तर सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडून आणि मावळ वार्ताकडून पाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. येणारं वर्ष तुमच्यासाठी खूप आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं जावो. धन्यवाद. धन्यवाद. आता आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या कुठल्या तरी सणामुळे. त्यासोबतच नवीन माहिती घेऊन भेटूया. आणि ह्या मावळ वार्ताला आपण सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरायचं नाही आहे. आणि आमच्या फेसबुकला फॉलो करा. थँक्यू.